करण आणि नेहाचं नवीनच लग्न झालं होतं. दोघेही आपल्या नवीन आयुष्यात खूप खुश होते. करण एक नव्या युगातील रुबाबदार मुलगा होता, तर नेहा एका गावातील संस्कारी मुलगी होती. एक दिवस सासू सासरे आणि करण नेहा घरात गप्पा मारत बसले होते. तेव्हा सासू आपल्या मुलाला बोलते, अरे तुमचं नवीनच लग्न झालं आहे, तर सूनबाईला घेऊन जा कुठेतरी फिरायला आणि आल्यावर आम्हाला सुखद खबर दे. आम्हाला लवकरच नातवंदाचं तोंड पाहू दे. हे ऐकून नेहा लाजते, तर मुलगा आईला सांगतो, ठीक आहे आई, उद्याच आम्ही गोव्याला जातो. दुसऱ्या दिवशी करण आणि नेहा हनीमूनसाठी गोव्याला निघून जातात. घरी सासू सासरे दोघेच राहतात, त्यामुळे ते दोघे सुद्धा आपले जुने दिवस आठवून रोमॅन्टिक मूडमध्ये जगत असतात. काही दिवसांनी करण आणि नेहा दोघे गोव्याहून घरी परत येतात. काही दिवस पुढे निघून जातात. एके दिवशी सासूबाईंची अचानक तब्येत बिघडते, त्यामुळे सासू सासरे डॉक्टरांकडे जातात. तिथे त्यांना समजतं की सासू प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सासू खूप घाबरते आणि घरी जाते. तेव्हा मुलगा विचारतो, काय झालं आई, काय बोलले डॉक्टर आणि तू काय एवढी घाबरली आहेस? तेव्हा सासू सर्व त्याला सांगते. मग मुलगा बोलतो, तू का घाबरतेस आई, ही तर नॉर्मल गोष्ट आहे. त्यावर सासू बोलते, पण हे सूनबाईला कसं सांगू, तिला काय वाटेल? त्यावर मुलगा म्हणतो, आई तू टेन्शन घेऊ नकोस, मी सर्व नीट नेहाला समजावून सांगेन. मग करण नेहाकडे जातो. तिला सांगतो, आईची काळजी घे, तिच्याकडून कोणतंच काम करून घेऊ नकोस. त्यावर नेहा बोलते, का, काय झालं? तुमची आई तर चांगली हट्टी कट्टी तर आहे. मग मात्र करण बोलतो, अरे मी मोठा भाऊ होणार आहे, आपल्या घरात कुणीतरी नवं पाहुणं येणार आहे. हे ऐकून नेहा बोलते, लग्नाला आलेले सर्व पाहुणे तर गेले, अजून कोण पाहुणे येणार आणि काय येणार? त्यावर करण बोलतो, अरे देवा, छोटासा नन्नासा पाहुणा येणार आहे. खरं तर आता नेहाला काहीच समजत नाही, नक्की काय बोलत आहेत हे ते. थोड्या वेळाने ती बोलते, अरे देवा, सासूबाई आई होणार आहेत, हे काय तुम्ही खोटं बोलत आहात ना? मग करण बोलतो, अगं मी खोटं नाही बोलत आणि तुझी चेष्टा सुद्धा नाही करत. आत्ता मात्र नेहाला खूप राग येतो आणि ती डोक्यावर हात मारत बोलते, अरे देवा, माझं लग्न कोणत्या घरात झालं आहे? त्यावर करण बोलतो, तुला काय झालं एवढं राग यायला? मग मात्र नेहा रडतच बोलते, माझ्या घरच्यांना समजलं की माझी सासू मुलाला जन्म देणार आहे, तर ते काय बोलतील मला? आणि पुन्हा जोर जोरात रडू लागते. मग मात्र करण चिडतो आणि बोलतो, उगाच रडण्याचं नाटक करू नकोस, जा आणि आईसाठी पाणी गरम करून घेऊन ये, तिला औषधे घ्यायची आहेत. तेव्हा नेहा रागारागात स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करत असते. तेवढ्यात सासरे तिथे येतात व विचारू लागतात, पाणी गरम झालं का सुनबाई? आता तुलाच तुझ्या सासूची काळजी घ्यायची आहे, कारण ह्या वयात आई होणं थोडं कठीणच आहे. मग नेहा सासऱ्यांना बोलते, आम्हाला हनीमूनला पाठवून तुम्ही इकडे रासलीला करत होतात. हे ऐकून सासरे तिथून रागाने निघून जातात. थोड्या वेळाने नेहा गरम पाणी घेऊन सासूच्या खोलीत जाते आणि बोलते, हे घ्या पाणी, ज्या वयात नातवंडांना खेळवायचं त्या वयात हे करून बसलात. बघता बघता ही बातमी सर्वांना समजली. तेव्हा शेजार पाजारी करणच्या आईची चेष्टा करू लागले. एक दिवस नेहा बाजारातून घरी येत होती. तेव्हा तिला एक स्त्री विचारते, काय ग नेहा, तुझी सासू प्रेग्नेंट आहे? या वयात तर तू आई व्हायला हवं, तेव्हा तुझी सासू आई बनत आहे. काय जमाना आहे, कलियुग आला आहे. एवढं करून जर मुलगी झाली तर सर्व खर्च तुलाच करावा लागेल ना? असं बोलून ती नेहाचे कान भरत असते. मग नेहा रागातच घरी जाते आणि आपल्या नवऱ्याबरोबर बोलणंच बंद करते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घर सोडून माहेरी जायला निघते. तेव्हा करण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. शेवटी तो बोलतो, तू जा, पण मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो, त्या ठिकाणी तू काही न बोलता माझ्याबरोबर चल, मग माहेरी निघून जा. नवऱ्याच्या बोलण्याला होकार देत नेहा बोलते, हो, पण एकदाच येईल, मी परत नाही येणार. मग करण तिला एका दवाखान्यात घेऊन येतो आणि तिथे असलेल्या 50 वर्षाचा प्रेग्नेंट महिलेजवळ घेऊन जातो. तेव्हा ती महिला बोलते, आम्ही नवरा बायकोने खूप प्रयत्न केले, पण आम्हाला मूल झालं नाही. आता ट्रीटमेंट घेऊन मी प्रेग्नेंट आहे, पण मला त्याची लाज वाटत नाही, कारण
लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे पोटी मूल जन्माला येणं. तेव्हाच खऱ्या अर्थाने ती एका स्त्रीची भूमिका पूर्ण होऊन ती आई होते. आणि आई पण ह्या जगात कोणाला नको आहे? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे देव. हे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिची चूक समजली. ती घरी जाऊन सासूची सेवा करू लागली. कोणी चेष्टा केली तर त्यांना सुद्धा ती आता उत्तर देऊन गप्प करत होती. एक दिवस उजाडला. सासूने गोंडस मुलीला जन्म दिला. करणने आपल्या लाडक्या बहिणीला हातात घेतले तेव्हा तो खूपच खुश झाला. नेहा सुद्धा पुढे येऊन बोलू लागली, माझ्या छोटूशा नंदेला मलाही घेऊ द्या. मग ते सर्व कुटुंब आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.